नमस्कार सखींनो. चवळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, कारण ती प्रथिने, फायबर्स आणि जीवनसत्वाने समृद्ध आहे. चवळी हृदयाचे आरोग्य सुधारते, कोलेस्टेरॉल नियंत्रित करते, पचनशक्ती वाढवते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते आणि लोहाचे प्रमाण त्याच्यामध्ये उत्तम असल्याने एनिमियावर फायदेशीर आहे. चला तर मग बघूया चवळीची भाजी कशी करायची. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 1-2 चमचे तेल घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण कांदा असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे. तो कांदा घालून कांदा आपण परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर टोमॅटो घेतले, 1 टोमॅटो घेतले मी. त्याच्यानंतर आपण थोडं मीठ घालूया आणि हे छानपैकी असं कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येच मी दालचिनी, 2-3 लवंग आणि 2-3 मिरे घातलेले आहेत. आणि 4 ते 5 भिजवलेले काजू घातलेले आहेत आणि लसूण घातलाय आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्याच कढईत मी नंतर 1 चमचा तेल घातलेला आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण घातलाय आणि जे आपण मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट आहे ती घालूया. आणि छानपैकी तेल सुटूस्तर हे परतून घ्यायचं आहे. तर मस्त असा ह्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालूया. लाल तिखट, हळद थोडीशी, आणि हे भिजवून आपण ही चवळी जी आहे ती कुकरला शिजवून घेतलेली आहे. ती चवळी घालून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालूया. चवळी रात्री भिजवून ठेवायची आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी कुकरला शिजवून घ्यायची आणि मस्तपैकी अशी भाजी 1-2 मिनटं भाजी झाकून ठेवायची. 1-2 ते 3 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. मस्त भाजी झालेली आहे तयार. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. आता ही मस्तपैकी आपली चवळीची भाजी आपण चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो. चवीला एकदम छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे मस्त अशी चवळीची भाजी.